झालेले असतील ते खर्च आपण लेस केले, त्यातनं जी काय फिगर राहील, समजा 4 लाखातनं 3 लाख गेले तर डिफरन्स राहतो 1 लाख, तर तो आहे ग्रॉस प्रॉफिट. मग ते लिहायचं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड फॉरवर्ड किंवा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. याचा अर्थ असा आहे की ग्रॉस प्रॉफिट ढोबळ नफा जो आहे तो यावर्षी एवढा झालेला आहे. मग टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन हा कुठं करायचा आहे, फॉरवर्ड करायचा आहे का, तर ऑब्व्हियसली हा फॉरवर्ड करायचा आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर प्रॉफिट अँड लॉस एक्सप्लेनेशन करत असताना मी तुम्हाला सांगेन. याच्या उलट जर समजा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बेरीज मोठी असेल, समजा डेबिट बेरीज 4 लाख येत असेल आणि क्रेडिटची बेरीज समजा 3 लाख येत असेल, तर मात्र डिफरन्स हा क्रेडिट बाजूला येणार. त्याला नाव द्यायचं बाय ग्रॉस लॉस कॅरीड फॉरवर्ड आणि तो येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आत्तापर्यंत आपण ट्रेडिंग अकाउंट दोन्ही बाजू एक्सप्लेनेशन करून घेतलेले. दुसरा अकाउंट येतो तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा पत्रक असं त्याला म्हणतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. there are basically two types, two sides. First is the debit and another is the credit. On the debit side of the profit and loss account, record all the expenses and losses of the business, and the credit side of the profit and loss account record all the incomes and gains. All the indirect expenses are to be recorded in the debit side, and all the indirect incomes are recorded in the credit side. The credit balances on this account shows the net profit, which is to be transferred to capital account, credit side, or added in capital. The debit balance of P&L account shows net loss, which is to be transferred to capital account, debit side, or deducted from the capital. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, तर एक अकाउंट आहे खर्च आणि उत्पन्न दाखवणं. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं चालू वर्षामध्ये निव्वळ नफा अथवा निव्वळ तोटा किती झालेला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागतं. तर नफा तोटा पत्रक किंवा नफा तोटा खात्यावरनं आपल्याला चालू वर्षामध्ये निव्वळ नफा अथवा निव्वळ तोटा किती झालेला आहे हे कळू शकतो. जो नफा आहे तो आपण कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला पाठवतो आणि जो तोटा आहे तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवतो अथवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस करतो. आता मी तुम्हाला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट जो आहे तो फोटो मी तुम्हाला शेअर करेन. त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला ज्या ज्या कंटेंट्स येतील त्याचं आपण आता थोडक्यात एक्सप्लेनेशन करू. कारण 11वीत असताना आपण हा टॉपिक शिकलेला आहे. 12वीत फक्त पार्टनरशिप फर्मचा आपण बघतोय, बाकी कोणत्याही प्रकारचा बदल या फायनल अकाउंटमध्ये होणार नाही आहे. डेबिट साईडला आपण ज्या रेकॉर्ड करणार आहोत त्या डेबिट साईडला चालू वर्षामध्ये वित्तीय वर्षामध्ये झालेला खर्च किंवा नुकसान जे आहे, जे खर्च आणि नुकसान हे प्रशासकीय किंवा त्याला म्हणतो ॲडमिनिस्ट्रेशन्स जे म्हणतो ऑफिसच्या संदर्भातले असतील, ऑफिसच्या संदर्भातले खर्च असतील. केवळ असेच खर्च हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे. कोणत्याही प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस हे या P&L अकाउंटमध्ये घेता येणार नाही. केवळ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस और अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस हे जे आहेत हे सगळे आपण P&L अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहोत.
पहिला कन्सेप्ट येतो डेबिट साईडला, पहिला येतो टू ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस ब्रॉड डाऊन. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ट्रेडिंग अकाउंट साईडला जर क्रेडिटला डिफरन्स आला, क्रेडिट साईडला बाय ग्रॉस लॉस कॅरीड फॉरवर्ड असेल, तर तो P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस लॉस ब्रॉड डाऊन असा होतो. म्हणजे ढोबळ तोटा किती झालेला हे कळू शकतो. नंतर आहे सॅलरीज. सॅलरीज म्हणजे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार. हा जो पगार आहे हा खर्च आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिलेला आहे. तो ऑफिशियली एक्सपेन्सेस आहे. मी तुम्हाला सांगितलं की सर्व ऑफिसचे एक्सपेन्सेस, सर्व ऑफिसचे खर्च, हे सगळे कार्यालय व्यवस्थापनाचे खर्च जे असतील ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावे. सॅलरीज असतील, सॅलरीज अँड वेजेस जरी आलं तरी तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. काही विद्यार्थ्यांच्या मला शंका येईल की सर सॅलरीज अँड वेजेस आहे, मग याच्यामध्ये वेजेस हा इथं कसं येईल. अशा वेळेला एक नियम लक्षात ठेवा, त्या खर्चाच्या अगोदर पहिला कुठला आहे शब्द ते बघा. सॅलरीज अँड वेजेस असेल तर तो P&L अकाउंटला येणार. जर समजा वेजेस अँड सॅलरीज असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटला येणार. नंतर आहे रेंट अँड रेट्स. भाडं, हॉलचं भाडं असेल, ऑफिसचं भाडं असेल तर त्याची नोंद तिकडे करायची. इन्शुरन्स, विमा दिला असेल तर त्याची नोंद करायची. इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग चार्जेस ऑफिसचा सुद्धा असू शकतो. जर मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिसिटी बिल म्हटलं असेल तर त्याच वेळेला फक्त ट्रेडिंग अकाउंटला करायची. अन्यथा इलेक्ट्रिसिटी बिल म्हटलं तर तो खर्च ऑफिसचा समजावा आणि P&Lच्या डेबिटला लिहावे. तो टेलिफोन, पोस्टेज, टेलिफोनिक खर्च असेल, पोस्टाचा काय खर्च असेल तर ते सुद्धा घ्यायचे. तो प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग असेल, काही स्टेशनरी किरकोळ, काही स्टेपलर असतील, अशा अनेक गोष्टी लागत असतात तर त्याची नोंद या P&Lच्या डेबिटला करावी. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन. सेल्समॅन असेल, विक्रेता असेल, त्याचे काही ट्रॅव्हलिंग खर्च दिला असेल तर तो सेल्ससाठी होणारा खर्च आहे, ऑफिससाठी होणारा खर्च आहे, म्हणून तो ट्रेनिंग P&Lच्या डेबिटला घ्यायचं. डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स, झीज होत असते बऱ्याचदा कुठल्या ॲसेट्सची, तो ॲसेट्सची झीज झाली तर ते डेबिट साईडला खर्च म्हणून घ्यावा. नंतर आहे लोडिंग चार्जेस. लोडिंग चार्जेस याचा अर्थ आहे की मॅन्युफॅक्चरिंग माल झालेला आहे, ऑफिसमधनं माल पाठवत आहे, तर अशा वेळेला तो खर्च होऊ शकतो तर तो सुद्धा डेबिटला घ्यावा. ऑडिट फीज, हिशोब तपासण्याचा फी, हा ऑफिसच्या संदर्भातला खर्च आहे. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स, हे सुद्धा P&Lच्या डेबिटला घ्यावे. इंटरेस्ट ऑन लोन, जर काही कर्ज काढला असेल तर ते कर्जची लोनचं खर्च होणार आहे, त्याचं व्याज द्यावं लागणार आहे, म्हणून ते P&Lच्या डेबिट साईडला घ्यावे. नंतर सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च असं त्याला म्हणतो, तर तो सुद्धा किरकोळ खर्च ऑफिसचा समजावा. नंतर ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स असंही म्हणू शकतो, प्रवासाचा खर्च, तो सुद्धा इकडे घ्यायचा. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस इन ॲक्सिडेंट, या तिन्हीपैकी एक जरी कन्सेप्ट तुम्हाला दिसली, एक जरी शब्द दिसला तरी तो खर्च ऑफिसचा समजावा. नंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, माल फुकट वाटलेला आहे ॲज अ जाहिरात म्हणून जाहिरात करत असतो, याचा अर्थ तो आपला खर्च होत असतो, खर्च झाला म्हणून तो P&Lच्या डेबिटला त्याची नोंद करावी. नंतर आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण बऱ्याचदा डिस्काउंट देत असतो, ग्राहकांना सूट देत असतो, तर तो आपला होणारा तोटा असतो, खर्च असतो एक प्रकारे, म्हणून त्याची नोंद P&Lच्या डेबिट साईडला घ्यावी. नंतर आहे काही भत्ते देत असतो, अलाउन्सेस, तर तो सुद्धा P&Lच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. एक नियम लक्षात ठेवा, जर
गुड्स फ्री फॉर सॅम्पल असं जर ॲडजस्टमेंट असेल तर त्याची पहिली नोंद ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार आणि ती सेकंड इफेक्ट जो आहे तर तो ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये प्लस करावा कारण तो जाहिरातीचाच खर्च भाग आहे, जाहिरातीचा भाग आहे म्हणून त्याची नोंद P&Lच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये प्लस करावा. नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड. हा खूप महत्त्वाचा आहे. कॅरेज आउटवर्ड असेल तर तो P&Lच्या डेबिटला लिहावे. कॅरेज इनवर्ड असेल तर मात्र तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहावा. नंतर सेल्स चार्जेस, बॅड डेट्स, एक्सपोर्ट ड्युटी हे सगळे खर्च हे सेल्सच्या संदर्भात आहे, ऑफिसच्या संदर्भात आहे म्हणून याची नोंद या P&Lच्या डेबिटला घ्यावी. बऱ्याचदा बँक चार्जेस, इंटरेस्ट पेड, त्यासोबत डिस्काउंट ऑन बिल, बॅड डेट्स, RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स हे सुद्धा येऊ शकतं. ते सर्व खर्च आहेत म्हणून ते डेबिटला लिहावे. जसं आत्ता मी सांगितले की डेबिट साईडला कोणकोणते इश्यूज येऊ शकतात तसं आपण आता पाहू क्रेडिट साईडला येणारे कन्सेप्ट. पहिला येऊ शकतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ढोबळ नफा. मागच्या ट्रायल बॅलन्समध्ये जो आपण ट्रायल बॅलन्स केलेला असतो त्या ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार केलं असतं. त्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट असं लिहिलं असतं आणि तो ट्रान्सफर होतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ढोबळ नफा ढोबळ. आत्तापर्यंत आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन अकाउंट्स बघितले. त्यानंतरचा अकाउंट येतो तो म्हणजे कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट किंवा काही प्रॉब्लेममध्ये दोन्ही अकाउंट क्रिएट करावं लागतं आणि त्याचा बॅलन्स जो आहे जो कॅपिटल अकाउंट आहे तो कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला जातो. आता बॅलन्स शीट काय आहे ते आपण बघू. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन अ पर्टिक्युलर डेट. Balance sheet is a mirror of the business. It called as a mirror of the business because of the vendors of the business, investors of the business, government, bankers, and so on. That all the contents are decided when he invested and when he interested the investment the any amount. Then he firstly see the balance sheet and he will be decided. Why it is decided? Why it is called a mirror of the business? Balance sheet, there are both sides. One is the liabilities and second is the assets. All the liabilities are recorded in the left sides and all the assets are recorded in the right sides. The balance sheet is not an account but a statement showing financial position of the firm as on a given date in the firm of assets and liabilities. And whenever you prepare the balance sheet here must be write the as on. This word is very important because of the balance sheet is shows on a particular date at the end of the year. Balance sheet जे आहे ते balance sheet वरून आपल्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे, चांगली आहे, मध्यम आहे, वाईट आहे हे स्थिती समजण्यासाठी पोझिशन जे म्हणतो आपण ते समजण्यासाठी या बॅलन्स शीटचा वापर केला जातो. त्याला मराठीमध्ये ताळेबंद पत्रक असं म्हणतात. डाव्या बाजूला असते ती असते लायबिलिटीज म्हणजे देयता, उजव्या बाजूला असते ती म्हणजे संपत्ती असेट्स म्हणजे त्या व्यवसायाचे